राडा घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी लोकसभेत केली। ज्यांनी दंगल घडवली त्यांना ताब्यात घेऊन कारवाईची मागणी सुळेंनी केली आहे। तर त्याआधीच सुप्रियांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे। मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या हाणामाऱ्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आपण मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशन बद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शन मधला, पंचायत मधला, हा इतिहासात पहिल्यांदा झालाय। नगरपालिका नगरपंचायतीसाठी मतदान पार पडल्यावर आता थेट 21 डिसेंबरला निकाल लागणार आहेत। त्यामुळे जवळपास 20 दिवस मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत। यामुळे साहजिकच विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरले। पुढील 15 ते 16 दिवस मतपेट्यांमध्ये सरकारला घोळ करायचा आहे असल्यास संधी आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे। तर विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना विरोधकांनी ईव्हीएम रूम बाहेर पहारेकरी ठेवावे असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिला है। काउंटिंग के बाद जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए। ये रेथोरिक आने वाला है, ये एक प्रकार से उनका डायलॉग तय है। लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है और इसलिए मैं तो आज अपील करता हूं कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करे, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करे। मुक्ताई